यज्ञामध्ये काय दिली आपल्या देहाची आहुती दिली बोलले सती माता की जय आणि सतीने यज्ञामध्ये आहुती दिल्याबरोबर त्या ठिकाणी वीरभद्र भगवंत त्या ठिकाणी आले आणि दक्षासोबत युद्ध करू लागले. घनघोर त्या ठिकाणी दक्षासोबत त्या असणाऱ्या वीरभद्राचं युद्ध होऊ लागलं आणि भगवान भोले बाबाने त्या वीरभद्राला प्रगट केलं आणि वीरभद्र आणि दक्षाचं त्या ठिकाणी युद्ध होऊ लागलं. त्या ठिकाणी आणि दक्षाचं त्या ठिकाणी युद्ध चालू झालं आणि त्या वीरभद्राने बोले गौरी शंकर भगवान की जय मुंडक छाटलं, अहंकार उडाला आणि त्या ठिकाणी त्राहिमाम झालं. आता यज्ञ कसा पूर्ण होणार, यज्ञ कसा पूर्ण होणार म्हणून देव महादेव भूतात्मन भूत भावना. हे महादेव, जर हा यज्ञ पूर्ण झाला नाही तर जगामध्ये प्रलय होईल, प्रलय होईल म्हणून महादेव भोले बाबा प्रसन्न झाले आणि बोले त्या ठिकाणी पहिला पशु दिसेल त्याला जा, त्या पशुचं मुंडक उडवा आणि ते मुख घेऊन या. सगळे गण त्या ठिकाणी इकडे तिकडे फिरू लागले आणि त्या गणांना गण गेले आणि गणांना त्या ठिकाणी बकरा दिसला. बकरा यज्ञ पूर्ण झाला आणि दक्षा करता कणकल क्षेत्रावरती हरिद्वार मध्ये महादेव प्रगट झाले म्हणून दक्षेश्वराच्या रूपाने तिथे काय झाले, स्थित झाले. बोले दक्षेश्वर महादेव भगवान की जय. आणि आजची झालेली कथा इथेच आपण भगवान महादेवाच्या चरणावरती आपण समर्पण करूया. आणि उद्या आपल्या कथेचा 5वा दिवस आहे आणि उद्या आपल्या कथेमध्ये भगवान भोले बाबा आणि माँ पार्वतीचा काय आहे, विवाह. आणि जगन्पिता त्या ठिकाणी भोले बाबा आणि माँ पार्वतीचा उद्या जय्यत असणारा मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी शुभ विवाह सोहळा होणार आहे. सगळ्यांना सहकुटुंब सहपरिवाराला सगळ्यांना तुम्हाला आमंत्रण. आणि काल्याच्या दिवशी दुकानातून आणतो पण साडीच घालून जातो, तर इथे सर्वसामान्याच्या विवाहाला जर एवढी तयारी करून जातो सजून सगळ्यांनी नव्या साड्या घालून यायच्या, सगळ्या महिलांनी एक कलरच्या साड्या घालून यायच्या. उद्या सगळ्यांनी वरमाई बनून यायचं, कोणी भोले बाबाकडून कोणी माँ पार्वतीकडून, तर सगळ्यांनी हिरव्या साड्या घालून यायच्या. अगदी पूर्ण मंडपच हिरवा दिसला पाहिजे, पूर्ण मंडप. सगळ्या महिलांनी अगदी हिरव्या साड्या घालून यायच्या आणि पुरुषांनी सगळ्यांनी पांढरे का होईना पण सगळ्यांनी अगदी नटून तटून अगदी नवे कपडे घालून यायचे. आणि विवाहाला जाताना आपण रिकाम्या हाताने जातो का, जातो का नाही जात. काय नेतो आपण, काय नेता तुम्ही, आहेर. मग रिकाम्या हाताने यायचं नाही. कोणाचा विवाह आहे, भोले बाबाचा. मग तुम्ही काही दिलं तर तिकडे या सप्ताहा करता तो सुपूर्त होईल, कारण मी कुठलाच आहेर घेत नाही. तर त्या ठिकाणी पण रिकाम्या हाताने यायचं नाही. फुल गरुडासन विश्वाहन साजे ओम जय शिव दो भुज चार चतुर्भुज दशभुज अति सोबणी रखता त्रिभुवन जन मोहे. ओम जय शिव पीतांबर पीतांबर व्याघ्रमण अंगे स्वामी व्याघ्र कलिके मथक मंडल चक्र त्रिशूल
पार्वती चरण डोळ्याने पाहिल रूप तुझे तुम्ही हरिंगण आनंद पूज भावेव वाणी मनी नमा तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्व